नमस्कार. अकस्मात मराठी हॉरर स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक अद्भुत, अलौकिक आणि रहस्यमय अशी कथा घेऊन आली आहे. ही कथा सचिन मधुकर परांजपे यांची आहे. कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन आणि थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. पण म्हणजे आपलं संबंध आयुष्य आपण याच जुन्या वाड्यात घालवायचं? आपल्या मुलांना एक्सपोजर काय रे पुढे? समिधाने त्याला अक्षरशः वैतागून विचारलं. यस समिधा, आपण याच वाड्यात राहायचं आयुष्यभर. काय हरकत आहे? आमची शेतीवाडी, एक्झॉटिक भाज्यांचा बिझनेस, स्पेअर पार्टचं शॉप, इतका व्याप कोण सांभाळणार? मीच ना. खेडेगाव आहे, मला मान्य आहे. तू पण याच गावात वाढलीस, मोठी झालीस, शिक्षणासाठी पुणं गाठलंस. तेवढ्याने तुला शहराची इतकी सवय झाली? लक्षात ठेव, मी याच ठिकाणी जन्मलो, जगलो, वाढलो आणि इथेच मरणार. माझ्या पंजोबांनी बांधलेल्या या भक्कम वाड्यात आमच्या 4 पिढ्या वाढल्या. मी इथेच राहणार आणि तूही. सोहमच्या बोलण्यात निर्धार होता. ती काहीच बोलली नाही. त्याचा तापट स्वभाव तिला ठाऊक होता. उगाच शब्दाने शब्द वाढला असता. पण एक मात्र नक्की होतं, तो इथेच राहणार होता. आणि समिधा मात्र या लहानशा खेड्यात राहायला अजिबात तयार नव्हती. तिचं शिक्षण, मोठमोठ्या पदव्या, करिअरची भव्य स्वप्न यांना लहानपणीच्या प्रेमाखातर कायमची तिलांजली द्यायला ती अजिबात तयार नव्हती. ती मुळातच करिअर स्टिक नव्या पिढीतील हुशार मुलगी होती. तिला अनुरूप जोडीदार अपेक्षित होता, जो तिच्या करिअरला सपोर्ट करेल. तिचा निर्णय एव्हाना पक्का झाला. तिने घरी येऊन विचार करून सोहमला फोन करून स्पष्ट नाही सांगितलं. आपण बोलू आणि इतक्यात आईबापांना एकदम सांगू नकोस, त्यांना टेन्शन येईल, असे तो म्हणाला. परवा घरात काहीतरी कारण सांगून बाहेर पड. घरी ये, आपण शांतपणे डिस्कस करू. मला विचार करू दे, तो नंतर फोनवर म्हणाला. ती काही बोलली नाही. त्या रात्री तिला एक विचित्र भास झाला. कुणीतरी आपल्या पाठी उभं आहे असं तिला 2दा वाटून गेलं. हा भास इतका प्रत्ययकारी होता की ती केवढ्याने तरी दचकली. समिधाच्या आईबाबांचं घर लहानसं होतं, पण स्वतंत्र बंगला होता. घर वस्तीत होतं, त्यामुळे चोरीमारीची भीती तशी नव्हती. आज नेमके आईबाबा तिच्या बहिणीच्या सासरी चिंचवडला गेले होते, पण तिच्यासोबत त्यांचे 2 तगडे जर्मन शेफर्ड डॉग्स असल्याने तशी भीती नव्हती. तिने रोअर आणि डायनाला संध्याकाळी लवकरच मोकळं केलं. दोघे आवारात असले की बुरटे चोरच काय, दरोडेखोरांची टोळी आली तरी बेहत्तर, अशी परिस्थिती होती. दोघेही भयानक टेरर होते. मुख्य दरवाजा नीट बंद करून ती मागे वळली आणि पुन्हा दचकली. अक्षरशः मागे एक तरुण स्त्री उभी असल्यासारखं तिला वाटलं. रामरक्षा म्हणायला सुरुवात केली आणि तिला बरं वाटलं. रात्री मुगाची साधी खिचडी आणि ताक जेवून ती थोडा वेळ TV बघत बसली. सोहमचा कॅज्युअल मेसेज होता. त्याला रिप्लाय दिला आणि तिने टीव्हीकडे नजर टाकली आणि प्रचंड दचकली. TV शेजारच्या सोफ्यावर एक तरुण सुंदर स्त्री बसलेली दिसली आणि तशीच दुसरी एक सुरेख स्त्री हॉल आणि बेडरूमला जोडणाऱ्या दरवाजात उभी होती. भीतीने समिधाची गाळण उडाली. तिच्या तोंडून शब्द फुटेना. जीभ जड झाली. शब्द फुटले नाही तरी मनातल्या मनात तिने मारुतीरायाचा धावा सुरू केला. दोघी शांतपणे हसल्या. त्यातली सोफ्यावर बसलेली म्हणाली, समिधा, काळजी करू नको. मारुतीराया काही करणार नाही. आम्ही तुझ्या हितचिंतक म्हणून आलोय. आम्ही काय सांगतो ते शांतपणे ऐकून घे. मग दुसरी बोलू लागली. अत्यंत महत् प्रयासाने हे देह जेमतेम धारण करता आलेत आम्हाला. आम्ही यापुढे काय सांगतो ते नीट लक्षपूर्वक ऐक. सोहमचे सबंध कुटुंब एक अत्यंत मनोविकृती असणारं कुटुंब आहे. मी नर्मदा, सोहमचे आजोबा म्हणजे विश्वासराव
अत्यंत खतरनाक मनुष्य. याच वाड्यात माझ्यावर बळजबरी केली आणि मी लग्नाचा आग्रह धरल्यावर मला वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या एका तळघरात नेऊन जिवंत कोंडलं. ते तळघर भयानक आहे. तिथे हवा यायला जायला फटही नाही. विहिरीसारखं खोल आहे. मी अन्न पाणी आणि हवेशिवाय तडफडत जीव सोडला त्यात. मी रेवती. सोहमच्या वडिलांना म्हणजे कृष्णरावांना मी पसंत होते. मी गावातलीच. माझं प्रेम एका दुसऱ्या व्यक्तीवर होतं, म्हणून मी नकार दिला. मलाही गोड गोड बोलून वाडा दाखवायच्या निमित्ताने मागील दारी आणून तळघरात ढकलून मारलं. मीही अशीच तडफडून जीव दिला. तर समिधा, आम्ही यांना पुरते ओळखून आहोत. सोहमच्या मनातही तेच सुरू आहे. तुझा खंबीर नकार तो पचवू शकत नाही. त्यामुळे तू इतर कोणाचीही होता कामा नये यासाठी तो लवकरच हा इतिहास पुन्हा घडवणार आहे. तू तो म्हणेल त्याला होकार दे. तळघरापर्यंत ये. पुढे आम्ही आहोतच. ही विकृती सोहमबरोबरच कायमची संपेल. एक विचारू? समिधा म्हणाली. पण आजोबा आणि वडिलांनी केलेले हे गुन्हे, त्या तळघरात केलेले खून पुढच्या पिढीला कसे समजतात? आजोबांनी बापाला आणि बापाने मुलाला पत्रातून शेवटी हे सांगितले आहे. एखाद्या अनुवंशिकतेसारखी ही विकृती आहे. समिधा हे ऐकून हादरून गेली. खरं म्हणजे ती पुनश्च वाड्यात गेली नसती, पण सोहमची विकृती त्याच्यासोबत संपणे गरजेचे होते आणि रेवती, नर्मदा यांना आता मुक्तीही मिळणे गरजेचे होते. तिला अचानक गुंगी आली आणि ती सोफ्यातच कलंडली. त्यांचं बोलणं संपलं आणि तिला झोपेची पेंगच आली. ती तिथे सोफ्यातच आडवी झाली. बाहेर रोअर आणि डायना काही वेळ भुंकत होते. सकाळी समिधाला उशिरात जाग आली. रात्रीचा अनुभव भयानक होता. रात्रीच्या त्यांच्या बोलण्यातला शब्द न शब्द तिच्या मनात नोंदला होता. आई बाबा संध्याकाळी आले. त्यांना अर्थातच काही सांगण्यासारखं नव्हतं. 2 दिवसांनी बाजारात जाऊन येते म्हणून ती घराबाहेर पडली. वाड्यावर गेली. आज सोहम कमालीचा शांत होता. सोहमचे आई बाबा 5 वर्षापूर्वी एका पाठोपाठ एक गेले. तो वाड्यात एकटा राही. हरकाम्या नोकर आणि जेवण वरकामाला एक बाई येत असे. आज तो नोकर आणि ती बाई दोघांनाही सुट्टी होती. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. समू, आपण बोलूच, पण आज वाडा दाखवतो तुला, असे तो म्हणाला. वाडा तसा तिच्या परिचयाचा होता. वाड्यात पुन्हा काय बघायचे? ती म्हणाली. अगं तसं नाही, वाड्यात बऱ्याच जागा तुला अपरिचित आहेत. कमॉन, मी पण बरेच दिवस तिथे गेलो नाही. तुझ्या निमित्ताने आज बघता येईल. तिने नको म्हणून नंतर होकार दिला. आधी वरच्या मजल्यावरच्या काही खोल्या, जुने दागिने, आजोबांची लायब्ररी, ते सर्व बघून मग ते दोघे खाली आले. सोहमने खास बनवलेला लेमन ग्रास टी घेतला. ये अशी इथे, सोहम म्हणाला. एक नवीन अमेझिंग खोली दाखवतो तुला. ये, कमॉन. आता ती सावध झाली. तो पुढे आणि ती मागे. ओसरी, देवघर ओलांडून ते वाड्याच्या मागच्या भागात आले. नीरव शांतता होती. हा भाग तिला अपरिचित होता. शांतपणे चालत चालत एका अरुंद पॅसेजमधून दोघे पुढे चालत होते. जुन्या पद्धतीचा एक फिकट पिवळा बल्ब फक्त शांतपणे तिथे सुरू होता. त्या पॅसेजमध्ये जणू काही काळ थांबला आहे की काय असं वाटत होतं. पॅसेजच्या टोकाशी एक अत्यंत जुनाट, कसलीशी 5-5.5 फुटाची उभी मूर्ती होती. पॅसेज तिथे संपत होता. समू, आता गंमत बघ हां. मूर्ती उजवीकडून डावीकडे फिरव पाहू. सोहमच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. समिधाने धाडस एकवटून ती मूर्ती फिरवली आणि तिच्या डावीकडची भिंत सरकली आणि आतल्या काळोखाची एक लाटच जणू बाहेर आली. समिधाला काही समजायच्या आत सोहमने तिच्या दोन्ही खांद्यांवर पकड घट्ट केली
आणि तिला त्या तळघराच्या दिशेने ढकललं. समिधा जणू काही तयारच होती. तिने प्राणपणाने प्रतिकार केला आणि बेसावत सोहमच्या लक्षात यायच्या आतच त्याची तिच्या खांद्यावरची पकड आपोआप ढिली झाली आणि एखाद्या अज्ञात चुंबकाने जणू काही खेचून आत घ्यावं तसा तो तळघरात खेचला गेला. एखाद्या हिंस्त्र प्राण्याच्या जबड्यात सापडावं तसा तो भेसूरपणे किंचाळला. त्याचा आवाज अस्फुट होत गेला आणि दरवाजा धाडकन बंद झाला. मूर्ती पूर्ववत झाली. जणू काही इतकं मोठं भयनाट्य घडलंच नाही असं वाटलं. समिधा तिथेच पाय थिजल्यासारखी उभी राहिली. वाडा आता खऱ्या अर्थाने शांत होता. रेवती आणि नर्मदा यांच्या धुसर आकृत्या वाड्याबाहेर पडताना दिसल्या. समिधा शांतपणे घरी आली. ती वाड्यातून बाहेर पडताना कुणालाही दिसणार नव्हतीच. अनेक रहस्य पोटात दडवून आजही तो वाडा तसाच शांतपणे उभा असतो. कधीकधी अमावस्येच्या रात्री वाड्याच्या मागील दारी कोणीतरी नुसत्या येरजरा घालत आहे असा अनेकांना भास होतो. तर मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका थरारक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.